भाई नाद असावा पण एवढा नसावा रे बाबा. काय म्हणजे मी काय यार मला कुठं सुचलं असन. मी ऍक्च्युली ना झोप घ्यायला पाहिजे होती. भाई मेट्रो पण सुटली रे. 1 मिनिट किती महत्वाचं आहे बघा. 1 मिनिट पण नाही झालं रे. जस्ट एक 3-4 सेकंद. 3-4 सेकंदासाठी गेले रे फक. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार तुम्हाला वाटत असेल सुट्टी असन, पण भाई आम्ही मेडिको आणि त्यात नर्सिंग. सुट्टी नाही आम्हाला. तर आता जस्ट बघा तुम्ही, मी ड्रेस टाकलाय हॉस्पिटलचा आणि आता निघालोय ड्युटीला. इव्हिनिंग ड्युटी आहे आणि सकाळपासून झोपलेलोच आहे यार. म्हणजे नाही का, रात्री 1 वाजले पर रेटिंग वगैरे सगळं करायला, त्याच्यामुळं सकाळी कुठे गेलो नाही. पाऊस पण चालू होता, अजून पण पाऊस चालू आहे बघा. हलका हलका तुम्हाला दिसत असेल हे बघा. इकडे हलका हलका पाऊस चालू आहे. हे कन्स्ट्रक्शन साईट चालू आहे मागे, त्याच्यामुळं सारखी वाहनं वगैरे येत राहतात. पण बघू आता संध्याकाळी कुठे जायचं का 9 नंतर. आता तर काही पॉसिबल नाही भाई असे, त्याच्यामुळे ब्लॉग बनत नाही रे माझे इंटरेस्टिंग. हे जॉब वगैरे सगळं सांभाळून सगळं आपला हे जे आपल्याला आवडते ते करावं लागतात गोष्टी. तर चलो चलते अभी, खाना खाते और निकलते. भाई अभी ना ड्युटी, सॉरी आता ड्युटीला चाललोय. पाऊस पडतोय तरी पण ड्युटीला जाण्याची भाई. बघू शकतो भाई, नर्सिंग ऑन ड्युटी ऑलवेज. आ जाएगा। अरे तू भी पहन गया वो। भाई नाद असावा पण एवढा नसावा रे बाबा. काय म्हणजे मी काय यार मला कुठं सुचलं असन. मी ऍक्च्युली ना झोप घ्यायला पाहिजे होती, पण मी आता चाललोय कॉफी प्यायला. अरे मेट्रो पण गेली बघा आता माझ्या माग. थांबती काय नाही वाटते, थांबते झाला. भाई मेट्रो पण सुटली रे. जस्ट 1 मिनिट झाला फक्त. 1 मिनिटाची देरी. 1 मिनिट किती महत्वाचं आहे बघा. 1 मिनिट पण नाही झालं रे. जस्ट एक 3-4 सेकंदासाठी गेली रे फक. लिफ्टच म्हणते यार, सगळं कन्फ्युजन झालं. अजून लेट होणार जायला. 10 मिनिटं थांबा आता इथंच. शी यार. दरवाजे डाव्या बाजूला उघडा. भाई मी जस्ट आत्ता आहे ना मेट्रो स्टेशनवर उतरतोय आणि ढोल ताशांचा आवाज आहे ना आपल्या नदीच्या पलीकडे म्हणजे ना पेठेत ऐकू येतोय. आणि अक्षरशः मला आहे ना राहत नाही आता. मी ना आता कॉफी घेऊन तिकडे पण जाणार आहे. भले आज लेट होऊ दे, 11, 11, 11:30, 12 जरी झाले ना, लेट जाईल पण आज ढोल ताशा बघूनच जाईल. तर चला आधी कॉफी घेऊया आणि मग जाऊया. अजून एकदा. तर मित्रांनो फायनली मी ना रिचार्जची कॉफी घेतली आहे आणि आता माझा जीव कुठं थंड झाला माहिती का. ते म्हणतात ना, तुम्हाला मन म्हटले होते आली केला कर. माझ्या काय मनात पण नव्हतं की यायचंय काय, पण अचानक कसं काय आठवण आली, कुठून आली माहित नाही. चला भाई, चांगलं वाटलं. मित्रांनो जस्ट आता कॉफी पिली आहे आणि आता मी चाललोय. गणपती बाप्पा येतात तर त्याच्या तयारीसाठी, त्याच्या आगमनासाठी जे ढोल ताशा पथक महिनाभर 2 महिने अगोदर जे अथक प्रयत्न करतात, त्यांचा प्रॅक्टिस सेशनला चाललोय आपण. तर चला जाऊया. गिर गया हो भाई. एफसी ला आहे ना संडेला काय होतं काय माहिती, इतकी गर्दी ना. समोर बघू शकता तुम्ही माझ्या. अरे हे बघा भाई, मी जस्ट आत्ता आहे ना एक तुम्हाला रिअल इन्सिडेंट दाखवतो. म्हणजे सांगतो की मी आता जस्ट कॉफी पित होतो ना, तर साईडला 2 मुली बसल्या होत्या. मला माहित होतं त्यांच्या मनात पुढचा प्रश्न काय येणार आहे, कारण प्रत्येकाला कॅमेरा फेर असतो, कॅमेऱ्यात सगळेजण येऊ शकत नाही. मी माझ्या पुरता शूट केलता, पण त्यांचं डिस्कशन चालू होतं की भाई आपण तर आलो नसेल ना, बघ बरं तो बघतोय व्हिडिओ रिपीट. भाई विचारलाच होता, म्हणलं तुम्ही नाही आले व्हिडिओमध्ये. तुझ्याला हसायला लागलाय. मग विचारलं काय करते काय नाही, म्हणलं युट्यूबर आहे. आता जस्ट एक 5-6 मंथ झाले चॅनल ओपन करून. फॉलोअर्स वगैरे विचारले आणि जाता ना भाई
जाताना एक महत्वपूर्ण सल्ला दिलाय. कॉंग्रॅच्युलेशन म्हटले आणि बेस्ट ऑफ लक म्हटले की तू असंच तुझे प्रयत्न चालू ठेव, यश एक दिवस नक्की भेटेल. पण सबस्क्राईब करू का नको हे नाही म्हटलं यार. सबस्क्राईब केला असेल 2 सबस्क्राईब तरी वाढले असते ना. काय यार. चला चाललोय आता वॉशरूम. आणि ना बाहेर गेल्यावर ना वॉशरूमला कसं केली मला तेच कळत नाही यार. म्हणजे आता मला एवढी जोराची लागली ना पहिल्यांदा, आता मला वॉशरूम शोधायचंय कुठं तरी असेल तिथं. थांबा बघूया. भाई आपलं बॅड लक यार माहिती का. विषय झाला एक 10 नंतर आहे ना, 10 सव्वा 10 नंतर ढोल ताशा पथक बंद होतात. आता आपल्याला 10:30 झाले. आता गपचूप घरी जाणे आपल्याला, गपचूप मध्ये. पण जाऊ द्या, कॉफी तर पिणं झालं, जे मनात आपली इच्छा आली ती तर पूर्ण झाली. आता चाललोय, बघू शकतो मागं ट्रॅफिक. पुण्यात सध्या भरपूर सारे प्रश्न आहे. त्यातला मेजर प्रश्न हा आहे की ट्रॅफिक कसं सॉर्ट आउट करायचं. हे शिवाजीनगर हे जे मेन एरिया आहे ना मधला, खतरनाक वाला ट्रॅफिक राहतं याच्यात. युनिव्हर्सिटी झालं, तिकडे कात्रज झालं, त्यानंतर माग वाघोली झाली, इकडे खडकवासलाचा तिकडला एरिया झाला नांदेड सिटी. म्हणजे 4ही बाजूने पुणे ट्रॅफिकने विळखा बसलेला आहे खतरनाक मध्ये. त्याच्यामुळे आता आहे ना आपलं जे नवीन रिंग रोडचं काम चालू आहे ना, तो पुण्याचा एक काहीतरी महत्वाचा टप्पा ठरेल माहिती का. जो आपला ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो सुटेल मे बी. चलो चाललोय आता. बघा छत्री आणली, पाऊस नाहीये. हे असंच होतं यार आपल्यासोबत. आणि मी जर नसतं घेऊन आलो ना 100% एवढा जोरात पाऊस आला असता ना, अख्खा वल्ला झाला असतो मी. तर आता जस्ट आलोय मी मेट्रो स्टेशनला डेक्कनच्या. आणि तुम्ही बघू शकता यार माझ्या मागे इकडे बघा, दिसत असेल तुम्हाला, तो आहे आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं जे मेट्रो स्टेशन आहे त्या ब्रिजवरचा ब्रिज. वा काय म्हणजे मी काय बोलतोय, त्या मेट्रो स्टेशनवरचा ब्रिज कसा भारी दिसतो बघ ना. लाइटिंग वगैरे चेंज होती, कडक आहे ना. तर मित्रांनो फायनली आपण हॉस्टेलला आलोय. आता 9:30 पावणे 10 झालेत. आणि मस्त झालं, मस्त होती कॉफी. एवढी पण काही खास नव्हती, पण स्टील आपल्याला जायचं होतं, इच्छा झाली त्याच्यामुळे गेलो. आणि त्याच्यानंतर ढोल ताशा पथकाला पण जायचं होतं, पण 10:30 सव्वा 10 पर्यंत चालणार आहात. नेक्स्ट टाइम एक पक्का ब्लॉग येणार आहे त्याच्यावर. माझ्या डोक्यातच फिट झाले ते आता. तर चला जाऊया वर. पाणी आहे वर मे बी. चलो गुड नाइट. भैया को भी गुड नाइट बोल दे हमने. सिक्योरिटी भैया हो, उनको गुड नाइट बोल के हम जा रहे अभी ऊपर रूम में. हर्षल काय करतोय काय माहिती, बघत असला असा पिक्चर. हो दरवाजा लॉक आहे. हर्षल झोपलेला नाहीये. ते बघू शकता हर्षल झोपलेला नाहीये. तर मित्रांनो फायनली आता रूमवर पोहोचलोय. आणि चला मग आजचा ब्लॉग काही इथेच एंड करूया. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.